पत्राचा घोटाळा प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। प्रवीण राऊत याची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयानं हा दणका दिलेला आहे। या पत्राचाळ घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांचं सुद्धा नाव आहे, मात्र प्रवीण राऊत याची संपत्ती आता जप्त करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, या संदर्भात काय नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे? किती संपत्ती मालमत्ता आहे जी जप्त करण्यात आलेली आहे? अर्थातच श्रेयस बघायला गेलं तर पत्राचा प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। ईडीकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे। प्रवीण राऊत यांची संपत्ती जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। एक मोठी हालचाल ईडीकडनं आता जी आहे करण्यात आलेली आहे आणि सोबतच यामुळे बघू शकतो संजय राऊत यांच्या सुद्धा अडचणीत वाढ होऊ शकते, कारण की प्रवीण राऊत हे निकटवर्तीय आहेत संजय राऊत यांचे आणि त्यामुळे जे आहे संजय राऊत यांच्या सुद्धा याच्यामध्ये अडचणीत वाढ होऊ शकते। प्रवीण राऊत यांची रायगड, पालघर आणि दापोलीमधील जी आहे मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। प्रवीण राऊत हे ऍक्च्युली आशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत आणि आता जी आहे 76 कोटींची आहे मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणात जेव्हापासून हे प्रकरण सुरू झालंय, चौकशी सुरू झाली आहे, तेव्हापासून 116 कोटी जी आहे मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। श्रेयस जी, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।